हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे. तोंडात टाकताच विरघळणारा, मऊ लुसलुशीत, व्हिटॅमिन ए ने युक्त असलेला एकदम युनिक असा हा गाजराचा खरवस आज आपण बनवणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचं साखर, दूध किंवा चिकाचं दूध न वापरता आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाट्या गाजर बारीक चिरून घेतलेले आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी वगैरे न घालता. आता गाजर इथे व्यवस्थित आपले बारीक करून झालेले आहेत. आपण हे छान असे गाळून घेऊया. फक्त आपल्याला याच्यामध्ये गाजराचा रस घ्यायचा आहे, तर आपण ते वस्त्रगाळ करून घेऊया. इथे मी एक गाळण घेतलेली आहे, त्याच्यावरती स्वच्छ असा कॉटनचा रुमाल घालणार आहे आणि त्यामध्ये आपण हा गाजरचा जो किस आहे तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. आता हा संपूर्ण किस आपण काढून घेतलेला आहे रुमालामध्ये. व्यवस्थित आपण असं पिळून घेऊया. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं पाणी घातलेलं नाहीये वाटताना. गाजराचा रसच जो अंगचा असतो तोच आपल्याला काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं पिळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण गाजरामधला संपूर्ण असा रस काढून घेतलेला आहे. आता सेम वाटीने आपण 2 वाट्या ओला नारळ घेतलेला आहे, त्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत. ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित असे फिरवून घेऊया. इथे आपण कोणत्याही प्रकारचं दूध वापरणार नाहीये, त्यासाठी आपण नारळाचं दूध वापरणार आहोत. आता आपण 2 वाट्या नारळ घेतलेला आहे, नारळाचे तुकडे घेतलेले आहेत. तर आपण सेम वाटीने 1 वाटी याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. आधी आपण हे विदाऊट पाणी म्हणजे पाणी न घालता वाटून घेणार आहोत थोडं, आणि त्याच्यानंतरला आपण त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा नारळ वाटून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये सेम वाटीने 1 वाटी पाणी घालणार आहोत आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित असं बारीक वाटून घेणार आहोत. आता इथे व्यवस्थित आपला नारळ वाटून झालेला आहे. सेम गाजर जसं वस्त्रगाळ करून घेतलं होतं तसंच आपण हे पण नारळाचं दूध काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, आपण ते पिळण्याच्या आधीच त्याच्यातला रस निघायला तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण नारळाचं संपूर्ण दूध काढून घेतलेलं आहे. हे राहिलेला जो नारळाचा चोथा आहे तो तुम्ही चटणीमध्ये वापरू शकता. ओल्या नारळाची चटणी करतो त्यामध्ये सुद्धा. अशा प्रकारे आपल्याला छान असं नारळाचं दूध आणि गाजराचा रस एकजीव करून घ्यायचा आहे. कलर किती सुरेख आलेला आहे, छान असा. आता यामधलं 2 चमचे दूध मी बाजूला काढून घेणार आहे. हे कशाला वापरणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते. आणि त्याच्यामध्ये मी एक 10 ते 12 केसराच्या काड्या घालून घेते आहे, जेणेकरून कलर खूप छान असा येईल. आता या मिश्रणामध्ये आपल्याला पाव वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ जो आपण बारीक चिरून घातलेला आहे तो याच्यामध्ये व्यवस्थित असा विरघळवून घ्यायचा आहे. जेवढा विरघळवता येईल तेवढा आपण विरघळवून घ्यायचा आहे. आता इथे जे पाव वाटी आपण जे दूध काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. आता इथे आपण हा कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं त्या दुधामध्ये मिक्स करून घेऊया. गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. इथे आपला कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे याच्यामध्ये. तर इथे एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे नारळाचं दूध आणि गाजराचा रस ते घालून घेऊया. आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. फास्ट गॅसवरती जर तुम्ही केलं तर तुमचं नारळाचं दूध जे आहे ते फाटू शकतं. त्यासाठी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. व्यवस्थित असं सर्व गूळ आधी विरघळवून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली आपण असं हलवून घ्यायचं आहे. आता आपला गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण एक ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडं तूप घालून घ्यायचं. इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेलं आहे. ते व्यवस्थित असं आपण ताटाला लावून घ्यायचं आहे आणि आपण खरवस जो आहे तो याच्यामध्ये सेट करायला ठेवणार आहोत. त्यासाठी व्यवस्थित असं आपण हे ताटाला तूप लावून ग्रीस करून रेडी करून ठेवायचं आहे. इथे एक 2 ते 3 मिनिटांमध्येच आपला पूर्ण असा गूळ जो आहे तो मेल्ट झालेला आहे आणि कलर सुद्धा खूप छान असा आलेला आहे. आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर याच्यामध्ये वापरलेला नाहीये. नॅचरल जो गाजराचा कलर आला आहे तोच. आणि आपण केशराच्या काड्या थोड्या घातलेल्या आहेत. इथे 1 चमचा आपण वेलची जायफळाची पूड घालणार आहोत. हा एक छोटा चमचा आहे. पण व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपण जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण केलं होतं ते थोडं थोडं याच्यामध्ये व्यवस्थित असं हलवून घालून घेऊया. आणि आता कंटिन्युअसली आपल्याला असं हेच हलवून घ्यायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे.
गॅसची फ्लेम आपण लोच ठेवायची आहे, अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे, जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी होणार नाही. मिश्रण एकसंध असं होईल. आता हे मिश्रण घट्ट व्हायला लागलं आहे, तुम्ही बघू शकता. मगापेक्षा थोडं घट्ट व्हायला लागलं आहे. अजून एक 4 ते 5 मिनिटं मी हे व्यवस्थित असं हलवून घेणार आहे. जवळजवळ आता 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. हे मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे. अजून एक 3 ते 4 मिनिटं मी व्यवस्थित असं हे मिश्रण घट्ट करून घेणार आहे. कंटिन्युअसली मी हलवत आहे, जेणेकरून खालती हे लागणार नाही. आता जवळजवळ 12 मिनिटं झालेले आहेत. आपलं मिश्रण व्यवस्थित असं हे घट्ट झालेलं आहे. या कन्सिस्टन्सी पर्यंत आपल्याला घट्ट करायचं आहे. असं पॅन सोडून देतं आपलं मिश्रण त्या पद्धतीने. आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि तूप लावलेल्या ताटामध्ये हे आपण काढून घेऊया सेट होण्यासाठी. तर आपण गरम गरम हे ह्या ताटामध्ये काढून घेऊया सेट होण्यासाठी. आपलं मिश्रण कुठेही खाली तळाला लागलेलं नाहीये. आता हे रूम टेम्परेचरवरती आपण असंच अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवून देऊया. एकदा आपण टॅप करून घेऊया आणि त्यानंतर आपण फ्रीजमध्ये हे 1 तासभर व्यवस्थित असं सेट करून घेणार आहोत. आता 1 तास झालेला आहे. आपण फ्रीजमध्ये ठेवून आपला खरवस गाजराचा खूप छान असा सेट झालेला आहे, हाताला लागत नाही. आता आपण याच्या वड्या कापून घेऊया, लहान मोठ्या जशा आपल्याला हव्यात तशा. अशा प्रकारे आपण स्क्वेअर शेपमध्ये ह्या कापून घेतलेल्या आहेत. आता मी एक वडी यातली तुम्हाला काढून दाखवते, ती सुरीने व्यवस्थित अशी. अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ही गाजराचा खरवस करून बघा. छान असा मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. टेक्स्चर पण खूप छान आलेला आहे त्याला. असा पटकन तोंडात घालताच विरघळणारा असा हा खरवस आहे गाजराचा. अशा पद्धतीने आपण ह्या खरवसाच्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. खूप छान अशा पौष्टिक झालेल्या आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.